फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला 28 तारखेपर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। प्रशांत बनकरवर आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेने शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप केलेत। प्रशांत बनकरला 30 तासानंतर फलटण पोलिसांनी पुण्यातून अटक केली होती। फलटणमधील प्रकरण गंभीर आहे, कोणालाही सोडणार नाही, जे कोणी सहभागी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। तसंच विरोधकांनी या घटनेचं राजकारण करू नये असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। विरोधी पक्षाच्या वतीनं जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय, हे करणं काही योग्य नाहीये। मी एवढं स्पष्ट सांगतो की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही, पण राजकारण करू नका। मुंबई अॅग्रीमेंट रिलेशनशिपच्या नावानं लव्ह जिहादचा नवा ट्रेंड सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली। ते झालं असं की बोरिवली परिसरातील 21 वर्षीय मुलीला परत आणण्यासाठी कुटुंबियांची वणवण सुरू आहे। मालाडमध्ये शिकत असताना या मुलीची शाहिद शेख नावाच्या मुलासोबत ओळख झाली। दोघांच्या मैत्रीचं रूपांतर मग प्रेमात झालं। घरच्यांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी मुलीला दरडावलं, मात्र काही दिवसातच ही तरुणी त्या मुलासोबत पळून गेली। महत्त्वाचं म्हणजे तिनं या मुलाशी लग्न न करता रिलेशनशिप अॅग्रीमेंट तयार केलं। हे अॅग्रीमेंट रिलेशनशिप हा लव्ह जिहादचा नवा प्रकार असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेनं केला। तरुणीच्या आईनं यात विश्व हिंदू परिषदेची मदत मागितली। यानंतर त्या तरुणीला घरी परत आणलं होतं, मात्र पुन्हा ती तरुणी पळून गेली। आता या मुलीनं लिव्ह इन रिलेशनशिप विथ अॅग्रीमेंट आईच्या मोबाईलवर पाठवल्यानं एकच खळबळ उडाली। या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांच्याशी सविस्तर संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर साहेब जे आपल्या सोबत जोडलेले आहेत। साहेब, ज्यावेळी आपण या मुलीचा शोध घेत होतात, खरं तर आपण पहिल्या वेळी ज्यावेळी मुलगी पळून गेली त्याच्यानंतर आपण तिला रेस्क्यू केलं होतं आणि पुन्हा कुटुंबियांच्या स्वाधीन केलं। आता पुन्हा मुलगी पळून ती गेलेली आहे त्याच मुलाकडे। काय वाटतं, हे संपूर्ण प्रकरण काय आहे? एक जवळजवळ 10 दिवस पूर्वी मुलींची आई माझ्या ऑफिसमध्ये आली होती आणि असं हे प्रकरण झालं। मला त्यांनी संपूर्ण जे घटनाक्रम मला सांगितलं होतं। ते मुली कॉलेजला जात होती आणि तिकडे हे मुलं जे आम्ही वर्षानुवर्ष आम्ही बोलत होतो हे लव जिहादची प्रकरण, पण लोक त्यावेळा आम्हाला सिरियसली घेत नव्हतं। काय नेमकी वस्तुस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली? आई माझ्याकडे आली मुलींची, त्याच वेळा मी आमच्या बजरंग दलचे कार्यकर्त्यांना पाठवलं होतं। 500 रुपयाच्या नोटरीवर असं एक लिव्ह इन रिलेशनच्या ॲग्रीमेंट त्याने लिहून दिलं आहे। आणि कोणी लिहून दिलं आहे? कोणाकडे असा राईट आहे? हे टोटली इल्लिगल आहे। ते नोटरी केलं असं लोकांना पण अटक केला पाहिजे, सगळ्यावर हे ॲक्शन घ्यायला पाहिजे। ते मुलींना आम्ही सोडवून आणलं होतं। आमच्या बजरंग दलने कार्यकर्ता बोरिवलीवरून त्यांच्या मुलींना सोडवून आणि फॅमिलीला परिवारांना दिली होती आणि त्या परिवार मुलींना घेऊन कल्याणसुद्धा गेली होती। मुली 5 दिवस परिवारबरोबर राहत होती आणि नंतर तिथून परत पळून गेली आहे। अशा पद्धतींवरती कुठेतरी रोग बसावी ही मागणी आता विश्व हिंदू परिषदेकडनं करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयस्वाल समी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान यावर स्थानिक भाजपचे आमदार संजय उपाध्याय काय म्हणतात तेही पाहूया। गंभीर प्रकरण समोर आलेलं आहे। या ठिकाणी लिव्ह इन रिलेशनशिप बरोबर ॲग्रीमेंट देखील केलेला आहे आणि मुलगी हिचा शोध सध्या तिचे कुटुंबीय घेत आहेत। आपण देखील पाठपुरावा करत होतात। काय नेमकी वस्तुस्थिती आहे? एकटी महिला आहे, ती बोलली माझी मुलगी एका मुस्लिम युवकाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे। मी तिला सांगितलं, ती स्वतःहून गेली आहे, आपण काय करू शकतो? तर ते बोले मी समजवण्याचा प्रयत्न केला तर मुलगी परत येऊ शकते, आपण प्रयास करा। मी विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्त्यांना विनंती केली, त्या लोकांनी जाऊन त्या मुलीला परत आणलं आणि तेव्हा समजलं की अशा प्रकारे ॲग्रीमेंट करून या मुलीला पळवलं गेलं आहे। तर मुलीचं लग्न नाही झालंय, मात्र हा ॲग्रीमेंटद्वारे तिला बांधण्याचा प्रकार होतोय। हा ॲक्च्युली कुठल्याही लग्नात लग्न झाल्यानंतर त्या मुलीचं आपल्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीवरती अधिकार प्रत्येक धर्मातच आहे, पण फक्त मुलीचं शोषण करायचं असाच हा ॲग्रीमेंट आहे
आम्ही 2 प्रयत्न केले, मुलीला आणला, मुलीला समजवला, पण मुलगी त्यांच्या प्रभावात आहे. आणि अशा प्रकारे ॲग्रीमेंट करणं आणि हे करून मुलीचं धर्मांतरण करणं हे चुकीचंच आहे आणि याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. या संदर्भात कडक कायदा आणावा आणि असे प्रकार रोखण्यासंदर्भात पावलं उचलणं गरजेचं, अशी प्रतिक्रिया आपल्याला उपाध्याय सरांनी दिलेली आहे. म्हणजे जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. सिंधुदुर्गात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मैत्रीपूर्ण लढवल्या जातील अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मैत्रीपूर्ण लढतीसाठी ग्रीन सिग्नल मिळाला असल्याचंही राणे म्हणाले. आम्ही स्वबळावर निवडणुका लढण्याच्या तयारीला लागलोय, सर्व राजकीय पक्षही त्याच मूडमध्ये गेल्याचं राणे म्हणाले. तुमच्या मनामध्ये जे आहे ते आता तुम्ही सगळं मूडमध्ये या. आणि मला हेही एका शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं, वरिष्ठ नेता आहेत ठाण्याचे, ते रत्नागिरीमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे साहेब आलेले तेव्हा आमच्या स्थानिक इकडच्या शिवसेना नेत्यांनी पण स्वबळाचंच त्यांना सांगितलेलं आहे. मग अगर शिवसेनेला स्वबळावर लढायचं आहे, भारतीय जनता पक्ष स्वबळ आणि मैत्रीपूर्णची लढाई ची तयारी आहे, मग मला असं वाटतं वेळ न घालवता प्रत्येक आपला माणूस कामाला लागला. आज पण आमचा वेंगुर्ला आणि सावंतवाडी दौरा आहे. आमच्याकडे प्रत्येकाकडे 50-50 सक्षम उमेदवार आहेत, रेडी आहेत. पालिका निवडणुका जाहीर होण्याआधी महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू झाली का असा प्रश्न निर्माण होतोय. कारण मुंबई महापालिकेसाठी भाजपनं 150+ टार्गेट ठेवल्याची माहिती आहे. केंद्र आणि राज्य पाठोपाठ आता मुंबई महापालिकेतही भाजप वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दुसरीकडे शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना एक महत्त्वाची माहिती हाती आली. मुंबई महापालिकेत समान जागांसाठी शिंदेची शिवसेना आग्रही असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दुसरीकडे शिंदे गटाला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे मुंबईतील जागा वाटपावरून तेढ निर्माण होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. ही सगळी सूत्रांची माहिती आहे. आपण लोकसभेला देखील असंच म्हणत होता की आम्हाला 7 जागा मिळणार आहेत, आम्हाला 13 जागा मिळाल्या. विधानसभेला देखील आपण सूत्रांकडनं माहिती घेतल्यानंतर असं म्हणत होतं की आम्हाला 50 ते 60 जागा मिळणार आहेत, आम्ही 81 ठिकाणी लढलो. तसंच तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये चित्र असेल. दोन्ही पक्ष एकामेकाला सन्मान देऊन, मान सन्मान देऊन तिकिटाचं वाटप करतील. तर योग्य तो मान सन्मान नक्की प्रत्येक महानगरपालिकेमध्ये होईल, जिल्हा परिषदेमध्ये होईल, पंचायत समितीमध्ये होईल. कुठेही कटुता त्याच्यामध्ये येणार नाही. आणि हे सुतोवाच स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी केलेत आणि शिंदे साहेबांनी देखील केले. दरम्यान जागा वाटपावरून राऊतांनी शिंदेंवर काय टीका केली आणि त्याला नवनाथ बन यांनी काय उत्तर दिलं आपण पाहूया. भारतीय जनता पक्ष 150+ नारा देईल, एकनाथ शिंदे गट 120चा नारा देईल आणि अजित पवार किमान 100 जागा मुंबईत जिंकतील, असं एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो. आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारण संन्यास घेऊन हरिहरी करत केदारनाथला जावं लागेल. जी गुफा आहे मोदींची तिथे आम्हाला जाऊन बसावं लागेल. भारतीय जनता पक्षानं कितीही गर्जना केल्या तरी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होईल, हे लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये आता दुमत असण्याचं कारण नाही. मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला केदारनाथला नाही तर हिमालयामध्ये निश्चितपणे जावं लागेल आणि संजय राऊत तुम्हाला तर राजकीय संन्यास घ्यावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. मुंबईकरांनी ठरवलेलं आहे की महायुतीचं सरकार येणार आहे. टेकूची गरज तुम्हाला आहे, म्हणून तुम्ही आता वेगवेगळ्या पक्षाकडे भीक मागून युती करण्यासाठी प्रयत्न करतायत. बातमी भंडारा गोंदियातून. भंडारा गोंदियातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महायुती होणार नाही. भाजपनं स्वबळाची तयारी सुरू केल्याचं भाजपचे आमदार परिणय फुके यांनी सांगितलं. तसंच आपला निर्णय मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला कळवल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजप खुल्या वर्गातील 80% जागांवर ओबीसी उमेदवार देणार असल्याचं फुके म्हणाले. आपल्यासोबत आमदार परिणय फुके. परिणयजी, गोंदिया भंडारामध्ये महायुती होईल की एकला चलो होईल?
बघा असं आहे की आता या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देण्याच्या या निवडणुका, त्यांना कुठेतरी लढण्याची संधी मिळण्याकरता या निवडणुका असतात आणि यामध्ये युती करून कुठेतरी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अन्याय करण्याचं काम करतो आणि म्हणून हे सगळ्या निवडणुका स्वबळावर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही लढणार आहे आणि निश्चितच कार्यकर्त्यांना यामध्ये प्रतिनिधित्व देण्याचं काम आम्ही करणार. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका 2 वर्षानंतर आहे, पण आज नगर परिषदेच्या निवडणुका आहे. नगर परिषदेच्या निवडणुकात आम्ही निम्म्या जागेवर आम्ही स्वबळावर लढू. असं तिन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली आहे महायुतीची? एक टेंटेटिव्ह चर्चा आमची झालेली आहे तीन सगळ्याच नेत्यांसोबत आणि आम्ही आपलं तसंच ठरवलं आहे की आम्ही या सगळ्या निवडणुका सुरुवातीला म्हणजे लढताना आपण स्वबळावर लढू. निश्चितच मागच्या काळात ओबीसीचं आरक्षण रद्द झालं होतं, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजावर अन्याय झाला होता, प्रतिनिधित्व कमी झालं होतं आणि म्हणून आम्ही यावेळेस ठरवलं आहे की ओबीसीमधनं तर निश्चितच ओबीसी उमेदवारांना तिकीट भेटणार, पण ओपनमध्येही 80% हे ओबीसी कार्यकर्त्यांनाच तिकीट देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यात जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांच्या टीकेला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. काही दिवसांपूर्वी उत्तम जानकर यांनी गोरेंवर निशाणा साधला होता. आयुष्यभर पोलीस स्टेशनचे दरवाजे आणि कोर्टाचे दरवाजे तुमच्यासाठी आमदार पाय मतदार याद्यांमधल्या घोळावरून महाविकास आघाडी मनसेनं निवडणूक आयोगासह राज्य सरकारविरोधात जंग छेडलं. याच मुद्द्यावर 1 नोव्हेंबरला मुंबई मविया आणि मनसे संयुक्तरित्या मोर्चा काढणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मोर्चासंदर्भात मनसे आणि मवियाच्या नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. अखेर या मोर्चाचा मार्ग ठरवल्याचं समोर आलं. 1 नोव्हेंबरला मुंबईतील फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असून सत्याचा मोर्चा असं याला नाव देण्यात आलं. दरम्यान मविया आणि मनसेच्या नेत्यांकडून मोर्चासाठी आझाद मैदानाची देखील पाहणी करण्यात आली. तर राज ठाकरेंकडूनही मोर्चाची जोरदार तयारी करण्यात येते. राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मोर्चाच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. न भूतो न भविष्यती मोर्चा होईल असं नियोजन करा अशा सूचनाही राज ठाकरेंनी दिल्या आहेत. फॅशन स्ट्रीट मेट्रो मार्गे महानगरपालिका हिंदू जिमखान्यापासून निघणार, फॅशन स्ट्रीट पासून निघणार मेट्रो महानगरपालिका आणि जे काही भाषणं असतील ते मुंबई महानगरपालिकेच्या समोर. किती वाजता साधारणपणे हा मोर्चा निघणार आहे आणि काय सूचनांची वेळ दिलेली आहे. बरं, आता त्याच्या बाबतीत अजून सगळी सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत सांगते. पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या रवींद्र धंगेकरांनी आता थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं. खासदार मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या अशी मागणी धंगेकरांनी मोदींकडे केली आहे. मोहोळ पुण्यातील जैन बोर्डिंग मालमत्तेच्या बेकायदा व्यवहाराचे सूत्रधार असल्याचा आरोपही मोहोळ यांनी केला. या पत्राची एक प्रत मोहोळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही पाठवली. जैन बोर्डिंगच्या हाऊसचा व्यवहार रद्द होईपर्यंत 27 ऑक्टोबरपर्यंत बेमुदत धरणं आंदोलन करणार असल्याची घोषणाही धंगेकरांनी केली. गेल्या काही दिवसांपासून दररोज मोहोळांवर नवनवे आरोप करणाऱ्या धंगेकरांनी आज थेट मोदींनाच पत्र पाठवलं. त्यामुळे महायुतीत आणखी तेढ वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींना पत्र देणारे रवींद्र धंगेकर यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं. पाहूया. माजी आमदार रवींद्र धंगेकर सध्या आपल्यासोबत आहेत. 18 दिवस झाले हे सगळं लोक रस्त्यावर येत आहेत आणि 18 दिवसांनी त्यांना जाग आले हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. हा प्रश्न मला बी पडलेला आहे. पण काल सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना बोलून घेतलं आणि यांना सक्त सांगितलं की तुम्हाला आता हा विषय मिटवायचा का नाही. जर तुमचा विषय मिटला नाही तर तुम्हाला मंत्रिपदापासून लांब राहावं लागेल. हा सल्ला त्यांनी त्यांना 100% दिलेला आहे. त्यामुळे आज ते नतमस्तक व्हायला आलेत आणि नतमस्तक होऊन त्यांनी जी आता आज बोलायला लागले की मी आता ह्या मंदिरासाठी आलोय, मी किविलवाने प्रयत्न आहे, आता मी आता करतोय. तुम्हाला म्हणजे वाईट अवस्था आहे. असला खासदार मी कधीच पुण्याचा पाहिला नाही. खासदाराची अवस्थाच वाईट झाली. ज्याप्रमाणे गिरीश बापट पुणे शहरामध्ये ज्यावेळेला पक्षावर अंकुश होता, वेळ पडली तर ते छेडी घेत होते,
त्याच छडीचा वापर काल मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला दिसतोय. बघ नाही तर आता तुला हे सगळं भोगावं लागेल, हे त्यांना कानमंत्र काल दिलेलं आहे आणि त्या कानमंत्रानुसार आज ते किविलवानी प्रयत्न करतात. मी आता सोडवल, मग 18 दिवस आम्ही तेच म्हणतो ना, तुम्ही काहीतरी भूमिका करा. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. बातमी धाराशिवमधून. धाराशिवमध्ये तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला गती मिळणारे भूसंपादनाची प्रक्रिया लवकर सुरू होणार असून पहिला टप्पा म्हणून सरकारकडून भूसंपादनासाठी 18 कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आलाय. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी ही माहिती दिली. तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या 1865 कोटींच्या विकास आराखड्याला राज्य सरकारनं नुकतीच मंजुरीही दिलेली आहे. 1800 कोटी रुपये चा आराखडा जो आहे तो मंजूर करण्यात आला आहे. त्यातलं साधारण 350 कोटी रुपयाचं भूसंपादन अपेक्षित आहे. यातला पहिला टप्पा म्हणून 18 कोटी रुपये राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिलाय. तशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडनं गेली होती आणि भूसंपादनाची प्रक्रिया त्या ठराविक जागेच्या बाबतीमध्ये आता लवकरच पूर्ण होईल. बातमी साताऱ्यातून. साताऱ्यातील कास तलावात नगरपालिकेच्या वतीनं नव्यानं नौका विहार सुरू करण्यात आला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे सिंग भोसले यांच्या हस्ते नौका विहाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं सातारकर उपस्थित होते. कास पठार आणि कास तलाव या भागात पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं येत असतात. मात्र कास तलाव भागामध्ये नौका विहार सुरू नव्हतं. मात्र आता ते सुरू झाल्यानं पर्यटकांना साताऱ्याच्या जवळच नौका विहाराचा आनंद घेता येणार आहे. नौका विहार सोबत झिपलायनिंग, पॅराग्लायडिंग असे वेगवेगळे खेळ देखील कास भागात सुरू केले जाणार आहेत. यामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटनाला आणखीन वाव मिळणार आहे. आज इथं बोटिंगचा सुरुवात झाली आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कास आणि या परिसरामध्ये आता पर्यटन फार मोठ्या प्रमाणावर येतात. खाली मुनावळ्याला आता वॉटर स्पोर्टचं मोठं जे MTDC आहे ते सुरू झालंय. आणि या बातम्या